नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मित्रांनो, सुरुवातीलाच तुम्हाला एक विनंती करते, हा चॅनेल तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स येत राहतील. हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो प्रसारित व्हायला, विस्तारित व्हायला तुम्ही मदत कराल. धन्यवाद. आजचा विषय जो आहे तो 5 दिवस उलटले तरी इस्रायलची हिंमत झालेली नाहीये गाझामध्ये शिरण्याची. तुम्हाला आठवत असेल 13 ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या सैन्याने गाझा पट्टीमध्ये विमानामधून काही लिफलेट्स टाकली म्हणजे पत्रकं टाकली आणि त्याच्यामध्ये नागरिकांना सूचना देण्यात आली, की तुम्ही लवकरात लवकर हा जो प्रदेश आहे तो खाली करा. कारण इथे हल्ल्याला सुरुवात होईल. आणि त्याच्यासाठी त्यांना 24 तासाची मुदत देण्यात आलेली होती. आणि कसं म्हटलं जात होतं, की एकंदरीतच इस्रायलची जी ख्याती आहे, त्या ख्यातीनुसार 13ला वॉर्निंग दिली म्हणजे 14 पर्यंत ते थांबले असते. 15ला हल्ला सुरू झाला असता आणि 16 पर्यंत आघाडीवरती सामसूम झाली सुद्धा असती. असं सगळेजण म्हणत होते. सगळ्यांनी ते गृहीत धरलेलं होतं. परंतु आज तारीख आली 19 ऑक्टोबर रोजी मी व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे आणि तरी सुद्धा काहीही झालेलं तुम्हाला दिसत नाहीये. केवळ तिकडे कशासाठी 5 दिवस त्यांचं वीज पाणी तोडलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. आत कुठलाही ट्रक जात नाही. अन्न सुद्धा त्यांना मिळत नाहीये आणि कशा परिस्थितीमध्ये गाझातले रहिवासी जे आहेत ते त्या पट्ट्यामध्ये अडकून पडलेले आहेत. कालच अ, अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन हे इस्रायलच्या भेटीसाठी आलेले होते. त्या अगोदर त्यांचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकेन हे सुद्धा बरेच दिवस तिथेच आहेत. मी म्हटलं तसं त्यांनी आधी इस्रायलला भेट दिली, मग ते जॉर्डनला गेले, नंतर ते सौदी अरेबियात गेले, संयुक्त अरब अमिरातीत गेले, कतारला गेले. बऱ्याच ठिकाणी इजिप्तला सुद्धा जाण्याचा हे होता प्लॅन होता. तर एकंदरीतच ब्लिंकेन यांना असं म्हणतात, की जी काही वर्तणूक मिळाली ती जबरदस्त होती. सौदी अरेबियामध्ये एम-बी-एसला भेटण्यासाठी ते गेले. त्यांना जी भेटीची वेळ दिलेली होती, त्यावेळी एम-बी-एस अवतरलेच नाहीत. संपूर्ण रात्रभर ब्लिंकेन यांनी वाट बघितली. त्यानंतर सकाळी एम-बी-एस अवतरले आणि तुम्ही फोटो बघितले असतील त्या भेटीचे. त्या फोटोच्या मागे अमेरिकेचा झेंडा सुद्धा नव्हता मित्रांनो. असं होत नाही कधी प्रोटोकॉलनुसार ज्यावेळेला 2 वरिष्ठ नेते भेटतात, तेव्हा मागे झेंडा लावला जातो. परंतु यावेळेला झेंडा नव्हता. संयुक्त अरब अमिरातीत तीच परिस्थिती आली. अखेर ब्लिंकेन परत इस्रायलला आले आणि त्यांनी मॅरेथॉन राउंड केला. जवळ-जवळ 8 ते 9 तास चर्चा झाली आणि ह्या चर्चेत 8 ते 9 तास चर्चा म्हणजे काय त्या पातळीवरची चर्चा. तेव्हा अमेरिकेने ह्यामध्ये स्वारस्य दाखवलेलं होतं, की तुम्ही निरपराध माणसं मरणार नाहीत ह्याच्यामध्ये. ह्याची काय हमी देता? तुम्ही हा हल्ला नेमका कसा करणार आहात? त्याचे डिटेल तपशील आम्हाला द्या. आम्हाला खात्री पटली पाहिजे, की केवळ तुम्ही दहशतवाद्यांनाच लक्ष्य बनवताय, सर्वसामान्य माणसाला लक्ष्य बनवत नाही आहात. आणि मग त्या हल्ल्याची जी कार्यपद्धती आहे, त्याचे तपशील आहेत, ते त्यांनी अमेरिकेला सांगावेत म्हणून ब्लिंकेन साहेब तळ ठोकून बसलेले होते. अर्थात त्याच्यामध्ये काही ना काही यश आल्यामुळे राष्ट्राध्यक्ष स्वतः इस्रायलमध्ये पोहोचले असावेत, असा एक अंदाज आहे आणि असं म्हटलं जातं, की या सगळ्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून अमुक करू नका, तमुक करू नका वगैरे, वगैरे सगळं सांगितलं. तेव्हा त्यांना एकच प्रश्न विचारला, "ठीक आहे, ते जर का लोक निर्वासित होणार असतील, त्यांना तिथे राहण्यासारखं नसेल, तर तुमच्या देशात तुम्ही किती जणांना घ्याल? सांगा आम्हाला." जो कोणी या सगळ्याच्या विरोधात बोलतोय, त्यांनी फक्त एवढंच सांगायचं, की "हो, 11 लाख लोक तिकडे आहेत, उत्तर गाझामध्ये, ज्यांना प्रदेश खाली करायला सांगितलेला आहे आणि तो जर का त्यांच्यावरचा अन्याय असेल, तर त्यांना तुमच्या देशात घेऊन जा. किती देणार आहात? सांगा आम्हाला, त्यानुसार परिस्थिती बदलून टाका." परंतु त्या गाझातल्या लोकांना कोणीही आपल्या देशात घ्यायला तयार नाही मित्रांनो. 57 मुस्लिम देश आहेत जगाच्या पाठीवरती. परंतु 57
11 लाख भागिले 57 किती होतात? काही हजार होतील लोक. 1000 लोकांना सुद्धा सामावून घ्यायला तयार नाहीयेत. आणि इकडे भारताला प्रवचनं झोडत असतात, की रोहिंग्या किती आलेत आम्हाला माहिती नाही. किती लाखात आलेले आहेत. बांगलादेशामधले घुसखोर किती आलेले आहेत. कसला काही पत्ता नाही. पण आपल्यालाही असेच उपदेश करत असतात, जसे आज इस्रायलला करतायत. असो, इस्रायलने सडेतोड उत्तर तर दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर हे टुमणं सुरू झालं, की अहो नाही, पण ते तुम्ही ते अमुक करा, ते तुम्ही तमुक करा. आणि मग सरतेशेवटी असं सांगितलं जातंय, की बायडेन साहेबांना दिलासा मिळाला. आता दिलासा म्हणजे काय, तो मला वाटतं भाऊंनी आत्ताच व्हिडिओ केला. तो दिलासा कसा मिळत असतो, न्याय मिळत नसतो. अ, त्यांनी चांगलं समजून सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. तसाच इथे आता अमेरिकेलाही दिलासा मिळालाय. दिलासा काय मिळालेला आहे, की हो, तुम्हाला काय ती जी काय मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत-बिदत पाठवायची आहे, तर आम्ही मान्य करतो, की ती मदत तुम्हाला तर पाठवायला लागणार आहे. आणि मग तुम्ही असं करा, की ती तुम्ही इजिप्तच्या सीमेवरून गाझामध्ये तुम्ही पाठवू शकता. अखेर, अखेर इस्रायल यासाठी तयार झालं. परंतु गाझामध्ये कारवाईच होऊ नये ह्याच्यासाठी इस्रायल तयार झालं नाही. कारवाई ही होणारच. हे सर्वांच्या मनावरती कोरलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये बदल नाही. आता त्याच्यामधलं मी म्हटलं तुम्हाला, की एका व्हिडिओमध्ये अ, सर्वात मोठा लक्ष्य काय आहे लक्षात घ्या. संपूर्ण गाझा ह्या प्रदेशामध्ये हमासनी एक काम केलेलं आहे. जवळ-जवळ असं म्हणतात 500 किलोमीटर लांब एवढे खाली बोगदे खणून ठेवलेले आहेत, भुयारं खणून ठेवलेली आहेत. आणि त्या भुयारात हे जाऊन लपतात. त्या भुयारामध्ये पाणी नेऊन ठेवलंय, अन्न नेऊन ठेवलंय. काय तुमची वैद्यकीय मदत लागते, ती मदत, औषध, पाणी सगळं तिथे उपलब्ध आहे. तिथे राहतात आणि वरती येऊन लढा करतात. त्यामुळे त्यांचा जीव अजिबात धोक्यात नाहीये. हे भुयारं जी आहेत, तुम्ही म्हणाल, की एवढी 11 लाख जनता चिंताक्रांत आहे आणि ती हमासच्या मागे उभी आहे. तर मग ते हमासवाले त्यांना सुद्धा त्या भुयारात का नाही घेऊन जात? 11 लाख लोकांना घेऊन बसा तिकडे. पण तेही करायला तयार नाहीयेत. आपल्याच जनतेला सुद्धा सुरक्षेची हमी द्यायला गाझातलं हमासचं जे काही प्रशासन आहे, ते तयार नाहीये. मी एका व्हिडिओत म्हटलेलं होतं, की ह्यांनी सुशासन तर करून दाखवावं निदान. आपल्याच जनतेची आपल्याला चाड आहे एवढं तर एकदा तरी दाखवून द्या. प्रत्येक वेळेला अमेरिकेला दोष देत बसता. तर त्याच्यापेक्षा आणि आता अमेरिकाच आलीये तुमच्या मदतीला, की हे सगळं मदत पाठवण्याची मुभा असावी, मोकळीक असावी. म्हणून इस्रायलवरती दबाव आणायला बायडेन प्रशासन उतरले मैदानामध्ये. आणि म्हणून 5 दिवस जो काही विलंब झालेला आहे, तो विलंब का झाला आहे लक्षात येईल तुमच्या, की जी गोष्ट 24 तास उलटल्यानंतर सुरू व्हायला हवी होती, ती 5 दिवस झाले तरी इस्रायल शांत बसलेला आहे आणि सगळ्यांचं ऐकतो आहे, सगळ्यांना उत्तर देतो आहे आणि त्यांनी आपला मनोदय जो आहे, तो अगदी स्पष्ट करून सगळ्यांना सांगितलेला आहे. आता असं म्हणतात, की बायडेन साहेबांची पुढे जॉर्डनला जाण्याचा जो मनोदय होता, तो त्यांनी कॅन्सल केलाय आणि जॉर्डनची भेटही त्यांनी रद्द केलेली आहे. तेव्हा अशा प्रकारे बायडन स्वतः तिथे जाऊन सुद्धा इस्रायलमध्ये त्यांना किती फरक करता आला, हे तुमच्या लक्षात आलं असेल. इस्रायलचं जे मूळ धोरण ठरलेलं आहे, त्याच्यात फरक नाहीये. मी तो जो भुयारांचा जो उल्लेख केला, अ, एकदा जनतेने संपूर्ण प्रदेश खाली केला, की असं म्हणतात, की ही भुयारं सुद्धा इस्रायल यावेळी नष्ट करणार आहे. केवळ इमारती नाही, तर भुयारं नष्ट होणार आहे. कारण ह्या भुयारांमध्ये लपून सगळ्या गोष्टी होतात आणि मग तिथे हल्ला करण्याची गरज आहे. अ, असा निर्णय इस्रायलने घेतलेला आहे. एकदा उत्तर गाझामध्ये अशी सगळी सफाई झाली, की मग ते दक्षिण गाझाकडे वळतील. पुन्हा एकदा दक्षिण गाझा खाली करा, सगळ्यांनी उत्तरेत या आणि तिकडची सगळी जमीनदोस्त मंडळी, ते भुयारं वगैरे सगळी ध्वस्त केली जातील. तर अशा प्रकारे जी एक इकोसिस्टम तयार केलेली होती हमासनी आपल्या बचावासाठी आणि आपल्या कार्यपद्धतीसाठी, आपल्या प्रत्यक्ष कामासाठी, त्याला पूर्ण विराम देण्याचं ठरवलेलं आहे आणि ते काम जे आहे ते यावेळी इस्रायल करून राहणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, मी तुम्हाला 2 मुद्दे सांगितले. एक, सौदी अरेबियामध्ये ब्लिंकेन साहेबांना काय सांगितलं गेलं?
आणि त्यांना थांबवलं होतं. कित्येक तास थांबून बसले ते. संध्याकाळची भेट होती ती दुसऱ्या दिवशी सकाळी झाली, ती पण झेंड्याशिवाय. तीच परिस्थिती संयुक्त अरब अमिरातीत. त्यामुळे हे जे 2 खंदे देश आहेत मध्य पूर्वेतले, ते बायडेन प्रशासनाच्या बरोबर नाहीये. पुन्हा एकदा सांगते मी, बायडेन प्रशासन आणि पेंटागॉन ह्याच्यामध्ये फरक असतो. आणि शेवटी पेंटॅगॉनचं जे धोरण आहे, ते बायडेन प्रशासन नाखुशीने का होईना पण ऐकतं, पण प्रयत्न करून बघतं. कारण ते शेवटी वोकिस्ट आहेत मित्रांनो. ते वोकिझम आपला कसं सोडतील? कुठे ना कुठेतरी काहीतरी त्या हातामध्ये चोराच्या हाती लंगोटी म्हणतात. तसं काहीतरी त्या हातात घ्यायचा प्रयत्न करतील. चाललंय त्यांचं. ते चोराच्या हातची लंगोटी आहे ना, ती लंगोटी हातात मिळेपर्यंत हा प्रकार चालू राहणार. बायडेन असतील, हे असतील, ते असतील. ते चर्चेचं गुऱ्हाळ घालत राहणार. पण इस्रायलनी आता थांबायचं नाही असं ठरवलेलं आहे. मूळ प्रश्न हाच आहे, की आता जर का इस्रायलने असा चढाई सुरू केली, तर त्याला यश कितपत मिळणार? आणि तो एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले असतील. लष्करी तज्ञ आहेत ते सांगतायत अशा प्रकारची शहरामध्ये जाऊन करायची जी लढाई असते ती अत्यंत कठीण आहे. कारण शत्रूला लपण्यासाठी अनेक गोष्टी मिळत असतात आणि त्यांच्या दृष्टीने शहराचा बचाव करणं सोपं असतं, परंतु शहरात आक्रमण करणं कठीण असतं. तेव्हा हे एक अवघड काम आहे, जिकिरीचं काम आहे आणि ते इस्रायलच्या कपाळावर येऊन पडलेलं आहे. परंतु ते पार पाडल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांना घाई अजिबात नाही. मी म्हटलं तसं 5 दिवस त्यांनी काही हालचाल केली नाही असं नाही. या 5 दिवसामध्ये तुम्ही नक्की बातम्या ऐकल्या असतील. कुठे ना कुठेतरी कोणता ना कोणता हमासचा मोठा नेता कसा ठार मारला गेला. त्याच्या कथा तुम्ही ऐकत असाल. मी नावं सांगत बसत नाही कारण Google केलत तरी तुम्हाला ती सगळी नावं मिळून जातील आणि हे सगळे जे नेते आहेत हमासचे, हे नेते काय नेमकी करत होते त्याची तुम्हाला तिथे एक गोषवारा मिळून जाईल. तेव्हा इस्रायल शांत बसलेला नाहीये. 5ही दिवस त्यांनी वापरले. एक मात्र शक्यता आहे, की त्याच भुयारांमध्ये जर का पोलिसांना ठेवलेलं असेल, तर मात्र त्याचं काय होईल हा प्रश्न आहे. त्यावेळेला इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा होणार का? हा प्रश्न आहे. कदाचित अमेरिका त्याबद्दल सुद्धा बोलणी करत असेल, की आमचे नागरिक अडकलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल, की इराणला ते जे काय $6 बिलियन द्यायचं ठरलेलं होतं, त्याच्या बदल्यात तिथे अडकून पडलेले काही अमेरिकन कैदी बायडेन प्रशासनाने सोडवून आणलेले होते. हीच परिस्थिती आता हा हमास त्यांच्यावर आणणार नाही, असं सांगता येत नाही. त्यामुळे अ, आणि एक खरं म्हणजे ती स्वार्थाची गोष्ट होईल, की अमेरिका जर का आपल्या नागरिकांची सोडवणूक करून गप्प बसली आणि इतरांना वाऱ्यावर सोडलं, तर ते स्वार्थी दिसण्याचा संभव आहे. पण परराष्ट्र धोरण असतं, नीती असते. त्याच्यामध्ये प्रत्येक राष्ट्राने आपलं बघावं हे एक साधारणपणे गृहीतक आहे. अर्थात ते अमेरिकेला साजेसं नाही, कारण तुम्ही जगाचे नेते म्हणून वावरण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला इतर सर्वांची सुद्धा जबाबदारी खरं म्हणजे डोक्यावर घ्यायला पाहिजे. त्या सगळ्यामध्ये अमेरिकेला कितपत यश आलेलं आहे, ते आता प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्यानंतरच आपल्याला कळेल, की त्यांनी नेमका काय समझोता केला होता. मी म्हटलं त्याप्रमाणे हमासशी कतारला मध्यस्थी करून बोलणी सुद्धा चालू आहेत आणि त्याचं एकंदरीतच रिझल्ट काय येणार ह्याची सुद्धा प्रतीक्षा आहे. पण एकच मात्र सांगू शकते मित्रांनो, की जर का तुमच्या मनामध्ये अशा पद्धतीने गाझाची लढाई व्हावी, असं जर का असेल, तर कदाचित ते तसं होणार नाही. याचं कारण असं, की एकंदरीतच इस्रायलला सुद्धा मनुष्यहानीमध्ये रस नाहीये, वित्तहानीमध्ये रस नाहीये. त्यामुळे तर मार्ग जर का काही असतील, तर ते सुद्धा चोखाळायला इस्रायल नाही म्हणणार नाहीये. दोन्ही बाजूचा तोल सांभाळून अखेर ही जी मॅटर आहे, ती पुढे न्यायची आहे आणि त्याच्यामध्ये नेतान्याहू किती यशस्वी होतील, त्याच्यावर त्यांचं एकंदरीतच जागतिक वर्तुळामध्ये काय वजन उरेल, ह्या प्रश्नाला उत्तर मिळेल. म्हणजेच नेतान्याहू हे झेलेन्स्की सारखे गळपटतील आणि कोणाच्या तरी मागे फरफटतील, की स्वतःचं धोरण राबवण्यामध्ये यशस्वी होतील.
हा यक्ष प्रश्न आहे. मला कल्पना आहे, की इस्रायलमध्ये सध्या इमर्जन्सी गव्हर्नमेंट आहे. सर्व पक्षांचं प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये आहे. परंतु असं असलं तरी सुद्धा नेते मात्र नेतान्याहूच आहेत आणि त्याच्यामुळे जर का अपयश त्यांच्या झोळीत पडणार असेल, तर श्रेय सुद्धा त्यांच्या माथ्यावरती विराजमान व्हायला पाहिजे. बघू काय पुढे घटना घडतात. धन्यवाद.